कोणत्याही संस्थेचा यशाचं खरं गमक काय असतं? तर तो असतो तिथला स्पष्ट संवाद. आणि जेव्हा आपण सहकारी संस्थेबद्दल बोलतो, तेव्हा तर या संवादाला खूप जास्त महत्त्व प्राप्त होतं. खरं तर संस्थेचं यश हे तिथल्या पत्रव्यवहारावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. चला तर मग याच महत्त्वाच्या विषयाची आज सविस्तर माहिती घेऊया आणि पाहूया की एक सचिव हा सगळा संवाद कसा प्रभावीपणे हाताळतो. आपण आज काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण सहकारी संस्थेमधला संवाद कसा असतो, एका व्यावसायिक पत्राचा आराखडा नेमका काय असतो आणि मग सचिव, सभासद, समिती आणि निबंधक यांच्याशी कसा पत्रव्यवहार करतो हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. सहकारी संस्थेत संवाद किती महत्वाचा असतो हे काही वेगळं सांगायला नको. आणि या संपूर्ण संवाद प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो संस्थेचा सचिव. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात, पण त्यातली सगळ्यात महत्वाची एक जबाबदारी म्हणजे पत्रव्यवहार सांभाळणे. सचिव पत्रव्यवहाराचा उपयोग फक्त माहिती देण्यासाठी करत नाही, तर त्यातून तो संबंध निर्माण करतो, कायदेशीर बाबींची पूर्तता करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्थेची समाजात एक चांगली प्रतिमा तयार करतो. सभासद, संचालक, निबंधक अशा सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची ही मोठी जबाबदारी त्याच्यावरच असते. आणि हो, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. हा जो लेखी संवाद आहे ना, तो केवळ एक कागद नाहीये, तो एक कायदेशीर पुरावा असतो. याचमुळे संस्थेच्या कामात एक प्रकारची पारदर्शकता येते. आणि समजा भविष्यात काही वाद झालाच, तर संस्थेची बाजू मांडायला हाच पुरावा कामी येतो. खूप महत्वाचं आहे हे. आता यातली एक रंजक गोष्ट पाहूया. हा सगळा संवाद कसा रचला जातो, म्हणजे एका व्यावसायिक पत्राची रचना नेमकी कशी असते. चला, सचिवासाठी आवश्यक असलेल्या ह्या पत्राचे वेगवेगळे घटक आपण सविस्तरपणे पाहूया. तर बघा, व्यावसायिक पत्राचे काही प्रमुख घटक असतात. सगळ्यात वरती संस्थेचं नाव आणि पत्ता असलेलं शीर्षक, मग दिनांक, जावक क्रमांक, ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचा पत्ता, पत्राचा विषय आणि मग येतो मुख्य भाग. या प्रत्येक घटकामुळे ते पत्र अधिक स्पष्ट आणि व्यावसायिक वाटतं. आणि हे पहा, हे एक उत्तम उदाहरण आहे. हे सगळे घटक एकत्र येऊन एक स्पष्ट, अधिकृत आणि प्रभावी संवाद कसा साधला जातो हे या पत्रातून दिसते. यात बघा, नोंदणी अर्जापासून ते बँक शिल्कीच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी आवश्यक कागदपत्र जोडलेली आहेत. चला, आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. सचिवाचा पत्रव्यवहार संस्थेच्या सभासदांसोबत कसा असतो ते पाहूया. आता बघा, सभासद म्हणजे संस्थेचे मालकच. त्यामुळे त्यांच्यासोबत नियमित आणि स्पष्ट संवाद असणं किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. सचिवाला सभासदांशी खरं तर अनेक कारणांसाठी संवाद साधावा लागतो. उदाहरणार्थ, सभासदत्वाला मंजुरी देणं असेल, भाग हस्तांतरण असेल, सभेच्या सूचनात कर्ज मंजुरीची माहिती देणं किंवा आर्थिक बाबी, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्याला पत्रव्यवहार करावा लागतो. सभासदांचा संस्थेच्या व्यवस्थापनावरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी हा नियमित संवाद खरंच खूप महत्त्वाचा ठरतो. यामुळे सभासदांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव होते आणि ते संस्थेशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातात. आता आपण पाहूया की सचिव आणि व्यवस्थापन समिती यांच्यात कसा पत्रव्यवहार होतो. व्यवस्थापन समिती म्हणजे संस्थेचा मेंदू, जे सगळे महत्त्वाचे निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्याशी होणारा संवाद हा अतिशय काळजीपूर्वक आणि अचूक असायला हवा. व्यवस्थापन समितीचं काम सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालावं यासाठी हा औपचारिक संवाद खूपच गरजेचा असतो. यामध्ये सभेची सूचना देणं, कार्यक्रम पत्रिका पाठवणं आणि संचालकांच्या विनंतीला योग्य प्रतिसाद देणं यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. हे त्याचे एक अगदी चपखल उदाहरण आहे. यातून आपल्याला कळतं की सचिव सर्वोच्च स्तरावर समन्वय साधण्याचं काम किती प्रभावीपणे करतो. संस्थेच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी या पत्रव्यवहारातून घेतली जाते. आणि आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे सहकारी संस्थांच्या निबंधकाशी होणारा पत्रव्यवहार. निबंधक म्हणजे एक सरकारी प्राधिकरण आणि त्यांच्याशी होणारा संवाद संस्थेच्या कायदेशीर अस्तित्वासाठी खूपच आवश्यक असतो. संस्थेची कायदेशीर स्थापना, तिची नोंदणी आणि कायद्याचं पालन करण्यासाठी हा संवाद खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे संस्थेच्या नावाला मंजुरी मिळवण्यापासून ते पोटनियमात बदल करण्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर निबंधकाशी पत्रव्यवहार करणं बंधनकारक असतं. तर
यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा पत्रव्यवहार एक अधिकृत नोंद असतो. यातून हे सिद्ध होतं की संस्था कायदेशीर नियमांनुसारच काम करत आहे. आणि हो, गरज पडल्यास हा एक कायदेशीर पुरावा म्हणूनही काम करतोच. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणून या औपचारिक संवादाचं महत्त्व पुन्हा एकदा समजून घेऊया. या सगळ्या चर्चेचा सारांश काय तर पत्रव्यवहार व्यवस्थापित करण्यात सचिवाची भूमिका खूपच निर्णायक असते. एक चांगला पत्रव्यवहार संस्थेच्या यशाचा पाया घालतो आणि तिची समाजातली प्रतिमा उंचावतो. हे फक्त पत्र पाठवणं नाहीये, तर त्यातून विश्वास निर्माण होतो. आणि शेवटी काय तर संवादासाठीचा हा काळजीपूर्वक आणि संरचित दृष्टिकोनच मजबूत, पारदर्शक आणि यशस्वी संस्था निर्माण करतो. या डिजिटल युगातही लेखी शब्दाचं महत्त्व खरंच कमी झालेलं नाही. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या या इन्स्टंट मेसेजिंगच्या काळात जिथे सगळं काही डिजिटल आहे, तिथे एका औपचारिक पत्राची खरी ताकद काय असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? यावर नक्कीच विचार करा.